Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 7th standard, today we are going to learn a new topic, a new story, Teeny Tiny. Teeny Tiny means इवले इवले पिटुकले. हा सामान्यतः बोलीभाषेमध्ये वापरला जाणारा शब्द आहे. टीनी टायनी, इवले इवले पिटुकले. Once upon a time, there was a teeny tiny woman who lived in a teeny tiny house in a teeny tiny village. Once upon a time, कोणे एकेकाळी. There was a teeny tiny woman, एक teeny tiny, एक पिटुकलीशी woman होती, बाई होती, स्त्री होती. Who lived in a teeny tiny house, आणि ती एका teeny tiny house मध्ये एका पिटुकलेशा घरात राहत होती. इन अ टीनी टायनी विलेज, एका पिटुकल्याशा गावामध्ये, पिटुकल्याशा घरामध्ये एक पिटुकलीशी बाई जी आहे, स्त्री जी आहे, तर ती राहत होती. नाउ वन डे धिस टीनी टायनी वुमन टाईड हर टीनी टायनी स्कार्फ अँड वेंट आउट ऑफ हर टीनी टायनी हाऊस टू टेक अ टीनी टायनी वॉक. नाउ वन डे, आता एक दिवस काय झालं. नाउ वन डे धिस टीनी टायनी वुमन, आता ही जी काही पिटुकलीची स्त्री होती, सी टाईड, तिने बांधला. सी टाईड हर टीनी टायनी स्कार्फ, आपला जो काही स्कार्फ आहे, रेशमी रुमाल जो आहे, तर तो बांधला. अँड वेंट आउट ऑफ हर टीनी टायनी हाऊस, आणि आपल्या पिटुकलेशा घराच्या ती बाहेर पडली. वेंट आउट ऑफ हर टीनी टायनी हाऊस टू टेक अ टीनी टायनी वॉक, एक पिटुकलाचा फेरफटका मारण्यासाठी ती आपल्या घराच्या बाहेर पडली. अँड व्हेन दिस टीनी टायनी वुमन हॅड गॉन अ टीनी टायनी वे, आणि ज्या वेळेला ही टीनी टायनी वुमन जी आहे, इवलीशी पिटुकलीशी स्त्री जी आहे, छोटी स्त्री जी आहे, गॉन अ टीनी टायनी वे, पिटुकलेशा रस्त्याने जेव्हा ती चालली होती, सी केम अ टीनी टायनी गेट, तिला एक टीनी टायनी गेट जे आहे, पिटुकलंसं गेट लागलं. सो, आणि म्हणून, सो टीनी टायनी वुमन ओपन द टीनी टायनी गेट, म्हणून त्या टीनी टायनी वुमननं, त्या पिटुकलेशा स्त्रीनं ते टीनी टायनी गेट ओपन केलं, म्हणजे उघडलं. अँड वेंट इन टू अ टीनी टायनी चर्च यार्ड, आणि ती आतमध्ये असणाऱ्या चर्च यार्ड मध्ये, त्या दफनभूमीमध्ये जाऊन पोहोचली. नाउ द मिनिंग ऑफ अ चर्च यार्ड इज गिवन हिअर. An enclosed area around a church where people are buried. काही चर्चच्या परिसरात ख्रिश्चनांची प्रेते पुरली जातात. या जागेला चर्च यार्ड असं म्हटलं जातं. And when this teeny tiny woman had got into the teeny tiny churchyard, she saw a teeny tiny bone on a teeny tiny grave, and the teeny tiny woman said to her teeny tiny self. And when this teeny tiny woman had got into a teeny tiny churchyard, जेव्हा ही पिटुकलीची स्त्री त्या पिटुकलेशा चर्चयार्ड मध्ये जाऊन पोहोचली, टीनी टायनी चर्चयार्ड मध्ये जाऊन पोहोचली, सी सॉ अ टीनी टायनी बोन, तिने त्या ठिकाणी एक टीनी टायनी बोन जे आहे, एक पिटुकलंसं हाड जे आहे, तर ते तिने त्या ठिकाणी बघितलं. ऑन अ टीनी टायनी ग्रेव, त्या ठिकाणी असणारी जी काही ग्रेव आहे, ग्रेव म्हणजे थडगं जे आहे, या थडग्यावरती छोटंसं हाड तिने बघितलं. अँड द टीनी टायनी वुमन सेड टू हर टीनी टायनी सेल्फ, आणि त्या पिटुकल्याशा बाईने आपल्या पिटुकल्याशा मनाला सांगितले. काय सांगितले. धिस टीनी टायनी बोन विल मेक मी सम टीनी टायनी सूप फॉर माय टीनी टायनी सफर. या पिटुकल्या हाडाने माझ्या रात्रीच्या पिटुकल्या जेवणासाठी पिटुकले सार करता येईल, सूप करता येईल, सार करता येईल, असा तिने विचार केला. सपर मीन्स दिवसाचं जे शेवटचं जेवण असतं, जनरली रात्रीचं जे जेवण आहे त्याला सपर असं म्हटलेलं आहे. सो द teeny tiny woman put the teeny tiny bone into her teeny tiny pocket and went home to her teeny tiny house. आणि मग या
टीनी टायनी वुमननं, या पिटुक्लसच्या बाईनं ते पिटुक्लसचं जे काही हाड आहे, टीनी टायनी बोन जे आहे, सी पुट इट इनटू हर टीनी टायनी पॉकेट. आपल्या पिटुक्लेच्या पॉकेटमध्ये पाकिटात ते टाकलं. अँड वेंट होम टू हर टीनी टायनी हाऊस. आणि आपलं जे काही पिटुक्लसचं घर आहे त्या ठिकाणी ती जाऊन पोहोचली. नाऊ व्हेन द टीनी टायनी वुमन गॉट होम टू हर टीनी टायनी हाऊस शी वॉज अ टीनी टायनी बीट टायर्ड. आता ही पिटुक्लेशी बाई जेव्हा आपल्या पिटुक्लेच्या घरी पोहोचली तेव्हा तिला पिटुक्लसा थकवा आला होता. शी वॉज टायर्ड. टायर्ड म्हणजे थकवा येणे. पिटुक्लसा थकवा आला होता. सो शी वेंट अप हर टीनी टायनी स्टेअर्स टू हर टीनी टायनी बेड अँड पुट द टीनी टायनी बोन इनटू अ टीनी टायनी कबर्ड. आता तिला थकवा आला होता म्हणून पिटुक्लेच्या पायऱ्या चढून आपल्या पिटुकल्या बिछाण्यावर ती गेली आणि ते पिटुकले हाड तिने पिटुकल्या कपाटामध्ये, इन द कबर्ड, कबर्ड म्हणजे कपाटामध्ये तिने ते ठेवले. अँड व्हेन दिस टीनी टायनी वुमन हॅड बीन टू स्लीप अ टीनी टायनी टाइम. आणि पिटुकलेच्या वेळासाठी झोपायला ती आपल्या बेडजवळ ती गेली. शी वॉज अवेकन्ड बाय अ टीनी टायनी व्हॉइस. आणि त्यावेळेला एका टीनी टायनी व्हॉइसने, पिटुकलेच्या आवाजाने तिला जाग आली, तिला जागा केलं. व्हॉइस म्हणजे आवाज. फ्रॉम अ टीनी टायनी कबर्ड विच सेड. त्या इवल्याच्या पिटुकलेच्या कपाटातून आवाज येत होता आणि तो आवाज काय म्हणत होता? गिव्ह मी माय बोन. माझे हाड मला दे. अँड धिस टीनी टायनी वुमन वॉज अ टीनी टायनी बीट फ्रायटन्ड. आता ही पिटुकलीशी स्त्री जी आहे तर ती टीनी टायनी बीट फ्रायटन्ड, अगदी थोडीशी जी आहे तरीही तिला थोडंसं पिटुकलंसं भय तिला वाटलं. सो सी हिड हर अ टीनी टायनी हेड. आता तिने हिड केलं. हिड म्हणजे लपवलं. सी हिड हर अ टीनी टायनी हेड. आपलं पिटुकलंसं हेड, डोकं जे आहे, अंडर अ टीनी टायनी क्लॉथ्स. पिटुकल्याच्या कपड्याखाली तिने आपलं डोकं जे आहे तर ते झाकून घेतलं. अँड वेंट टू स्लीप अगेन. आणि पुन्हा एकदा ती झोपी गेली. अँड व्हेन शी हॅड बीन टू स्लीप अगेन अ टीनी टायनी टाइम. आणि पिटुकल्याच्या वेळासाठी जेव्हा ती झोपी गेली, द टीनी टायनी व्हॉइस अगेन क्राईड. त्यावेळेला पिटुकलाचा आवाज पुन्हा एकदा ओरडला, म्हटला, आउट फ्रॉम द टीनी टायनी कबर्ड. पिटुकल्याच्या कपाटातून पुन्हा एकदा आवाज आला, अ टीनी टायनी लाउडर. यावेळेस पिटुकलाचा तो आवाज थोडा मोठा होता. गिव्ह मी माय बोन. माझे हाड मला दे. This made the teeny tiny woman a teeny tiny more frightened. So she hid her teeny tiny head a teeny tiny further under the teeny tiny cloths. This made, यामुळे काय झालं? This made the teeny tiny woman a teeny tiny more frightened. आता ही टीनी टायनी पिटुकलीची स्त्री अधिक जास्त फ्रायटन्ड झाली, अधिक जास्त घाबरली. So she hid her teeny tiny head. So she hid म्हणजे लपवलं. Her teeny tiny head a teeny tiny further under the teeny tiny cloths. आणि तिने पुन्हा आपल्या पिटुकल्याच्या कपड्यामध्ये पिटुकल्याच्या प्रमाणात अधिक तिने ते आपलं डोकं लपवलं. So she hid her teeny tiny head a teeny tiny further under a teeny tiny cloths. And when the teeny tiny woman had been to sleep again, जेव्हा ती पुन्हा टीनी टायनी वुमेन पुन्हा एकदा झोपी जाणार, अ टीनी टायनी टाइम, थोड्या वेळासाठी, पिटुकल्याच्या वेळासाठी ती झोपी जाणार. द टीनी टायनी व्हॉइस, पिटुकलाचा आवाज जो आहे, फ्रॉम द टीनी टायनी कबर्ड, त्या पिटुकल्याच्या कपाटातून येणारा आवाज जो आहे, सेड अगेन अ टीनी टायनी लाउडर, तो आवाज आता अधिक थोडासा मोठ्याने म्हटला, गिव्ह मी माय बोन, माझे हाड मला दे.
And this teeny tiny woman was a teeny tiny bit more frightened. आता ही पिटुकलीशी बाई पिटुकले प्रमाणात अधिकच घाबरली, मोर फ्रायटंड अधिकच घाबरली. बट सी पुट हर टीनी टायनी हेड आउट ऑफ हर टीनी टायनी क्लॉथ्स. पण तिने त्या पिटुकलेशा कपड्यातून तिने आपले पिटुकलेशे डोके जे आहे तर ते बाहेर काढले. सी पुट हर टीनी टायनी हेड आउट ऑफ हर टीनी टायनी क्लॉथ्स अँड सेड इन हर लाउडेस्ट टीनी टायनी व्हॉइस. आणि आपल्या पिटुकलेशा आवाजामध्ये जास्तीत जास्त मोठ्याने ती ओरडली. काय ओरडली? टेक इट, घेऊन जाते, असं ही स्त्री ओरडली. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.